ते वाचता येऊन सोबतच बोलताही आली पाहिजे. ओके, सो दॅट्स व्हाय वी हॅड टेकन हिअर 20 daily use English sentences. Okay, so we should everyone try to speak in English every day. Minimum 5 to 6 sentences should be spoken by us. Okay, daily. So first of all, we will go ahead and we'll see one by one these 20 sentences. So first sentence is, please give me water. कृपया मला पाणी दे. ओके. नंबर नेक्स्ट, आय वॉन्ट अ पेन्सिल. मला पेन्सिल हवी आहे किंवा पेन्सिल पाहिजे. ओके. देन नंबर 3, मे आय कम इन. मे आय कम इन. आपण जे म्हणत असतो ना, आतमध्ये येऊ का? ज्यावेळेला आपण क्लासच्या बाहेर असतो आणि आपल्याला आतमध्ये आपण टीचरला विचारत असतो, तर त्यावेळेला हे सेंटेन्स आपण यूज करायचं आहे. एव्हरीवन, मे आय कम इन इन. मे आय कम इन. ओके. या पद्धतीनं म्हणजे मी आत येऊ का? असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे मे आय कम इन सर, मे आय कम इन टीचर, ओके, मे आय कम इन मॅम. या पद्धतीनं आपण यूज करायचे आहेत सेंटेन्स. बघा, त्यानंतर आपल्याला क्लासच्या बाहेर जायचं असेल, त्यावेळेला आपण हे सेंटेन्स यूज करायचे. नंबर 4चं, मे आय गो आउट. मे आय गो आउट सर, मे आय गो आउट टीचर, ओके, मे आय गो. आणि हे सेंटेन्स मी तुम्हाला देतोय, ह्याचा वापर शाळेत झाला पाहिजे प्रत्येकाकडून. ठीक आहे. बघा, त्यानंतर एखाद्याची आपल्याला मदत पाहिजे असेल, त्याला त्याला म्हणायचं, प्लीज हेल्प मी. व्हॉइस बंद करा सर्वांनी आता. बघा, त्यानंतर कृपया मला मदत कर. या पद्धतीनं आपल्याला हे सांगता येतंय, प्लीज हेल्प मी. देन नंबर नेक्स्ट, आता भूक लागली. आता तुम्हाला भूक लागली असं तुम्हाला आईला सांगायचंय किंवा आजीला, वडिलांना, कोणाला आपल्या घरातल्यांना सांगायचंय. मग त्यावेळेला काय म्हणणार तुम्ही? आय एम हंग्री. आय एम हंग्री. काय म्हणायचं? आय एम हंग्री. ओके. देन तहान लागलेली असेल आपल्याला. आय एम थर्स्टी. आय एम थर्स्टी. मला तहान लागलेली आहे किंवा मी तहानलेला आहे. आय एम हंग्री. मी भुकेला आहे. ओके. आता आपण थकलोत समजा. थकलोत आपण. थकल्यानंतर काय म्हणायचं मग? आय एम टायर्ड. आय एम टायर्ड. आपण ज्यावेळेला खुश आहेत, आय एम हॅपी. आय एम हॅपी. नंबर 10, आय एम सॉरी. ज्यावेळेला आपल्याकडून एखादी चूक होते आणि चूक झाल्यानंतर आपल्याला एखाद्याला सॉरी म्हणायचं असतं, त्याला माफ कर म्हणायचं असेल, तर त्यावेळेला हे सेंटेन्स यूज करायचं आहे, आय एम सॉरी. ओके. नंबर 11, आता एखाद्याने आपलं काम केलं किंवा त्यानं आपल्याला मदत केली एखाद्यानं, तर त्यावेळेला आपण म्हणायचे थँक यू व्हेरी मच किंवा थँक यू सो मच. ओके. थँक यू व्हेरी मच, थँक यू सो मच किंवा फक्त थँक यू बी म्हणू शकतो आपण. त्यानंतर आपल्याला एखादा फ्रेंड असतो आपला आणि त्याला सांगायचं की माझ्यासाठी थांब. ॲट दॅट टाईम यू हॅव टू से, प्लीज वेट फॉर मी. ओके. व्हॉट विल यू से? इट इज प्लीज वेट फॉर मी. कृपया माझ्यासाठी थांब किंवा थांबा. एखाद्याला बोलवायचे जवळ, कम हिअर. एखाद्याला जा म्हणायचे समजा, गो देअर. सिट डाऊन प्लीज, म्हणजे कृपया बसा. स्टँड अप. त्यानंतर ओपन द डोअर, म्हणजे दरवाजा उघड. क्लोज द विंडो, खिडकी बंद कर. आता इथं आपण चेंज करू शकतो. क्लोज द डोअर, म्हणजे आपण जे काही क्लोज करता येऊ शकतं आपल्याला. क्लोज क्लोज द बॉटल. ओके. क्लोज द बॉटल, क्लोज द डोअर, म्हणजे या पद्धतीनं. लिसन टू मी, माझं ऐक. लिसन टू मी म्हणजे माझे ऐक. आय डोंट अंडरस्टँड, मला समजत नाही. आय डोंट अंडरस्टँड, मला समजत नाही. तर असे हे 20 सेंटेन्सेस आहेत. हे 20 सेंटेन्स वी हॅव टू रीड इट अगेन अँड देन विल एव्हरीबडी शुड ट्राय टू स्पीक इन अवर डेली रुटीन. ओके. प्रत्येकानं हा प्रयत्न करायचा. आपल्याला आलं पाहिजे आणि हे ट्राय करायचं आहे. ओके. ओके. चला मग आपण आता काय करूयात,
सुरुवात करूयात. एकदा परत रीड करू आणि मग तुम्ही हे छान अक्षरात लिहिणार. आता मी त्याची मीनिंग देणार नाही हां, मीनिंग नाही देत. फक्त तुम्ही तो काय करायचा आहे यूज लिहिताना ह्याचा मीनिंग शोधायचा आहे आणि लक्षात ठेवायचं आहे मी काय-काय सांगतोय. परत एकदा सांगतोय. नंबर 1 प्लीज गिव्ह मी वॉटर. मला पाणी दे. आय वॉन्ट अ पेन्सिल. मला पेन्सिल हवी आहे. म्हणजे तिथं प्लीज गिव्ह मी वॉटर कृपया मला प्लीज असेल. कधी लक्षात ठेवायचं एखाद्याला जर काही मागायचं असेल ना, त्यावेळेला आपला पहिला शब्द असला पाहिजे प्लीज. प्लीज म्हणजे काय असतं? कृपया म्हणजे विनंती करायची आपल्याला त्याला. प्लीज गिव्ह मी वॉटर. कृपया मला पाणी दे आणि नम्रतेने म्हणायचे, गिव्ह मी वॉटर असे ऑर्डर करायची नाही. प्लीजमध्ये काय असतं? तर आपल्या बोलण्यात नम्रता असते आणि ती नम्रता आपली दिसून आली पाहिजे. म्हणून मग आहे ते प्लीज गिव्ह मी वॉटर. आय वॉन्ट अ पेन्सिल. मला पेन्सिल हवी आहे. मे आय कम इन? मी आतमध्ये येऊ का? मे आय गो आउट? मी बाहेर जाऊ का? प्लीज हेल्प मी. कृपया मला मदत करा किंवा मदत कर. आय एम हंग्री. मला भूक लागलेली आहे किंवा मी भुकेलेला आहे. आय एम थर्स्टी. मला तहान लागलेली आहे किंवा मी तहानलेला आहे. मुलीने तहानलेली आहे असंही म्हणू शकतो. आय एम टायर्ड. मी थकलेलो आहे. आय एम हॅपी. मी आनंदी आहे. मी खुश आहे. आय एम सॉरी. मला माफ करा किंवा मला माफ कर. थँक यू व्हेरी मच. थँक यू व्हेरी मच. एखाद्यानं जर आपल्याला मी मगाही सांगितलं, आपल्याला हेल्प केली, तर त्यावेळेला आपण काय म्हणणार? थँक यू व्हेरी मच. म्हणजे तुमचे खूप खूप आभार असा त्याचा अर्थ आहे. प्लीज वेट फॉर मी. कृपया माझ्यासाठी थांबा. कम हिअर. इकडे या. गो देअर. तिकडे जा. सिट डाउन प्लीज. कृपया बस किंवा बसा. स्टँड अप. उभे राहा. ओपन द डोअर. दरवाजा उघडा. क्लोज द विंडो. खिडकी बंद करा. लिसन टू मी. माझे ऐका किंवा माझं ऐक. एकवचन म्हणजे जसं आपला मित्र असेल तर ऐक त्याचा अर्थ होतो. पण कोणालाही आपण मोठा असला, छोटा असला तरी त्यांना लिसन टू मी म्हणू शकतो. आय डोंट अंडरस्टँड. मला मला समजत नाही असा त्याचा अर्थ आहे. आता हे सेंटेन्स सर्वांना समजलेत ना? Yes. ओके. मग आता हे सेंटेन्स मी आता लगेचच त्याच्यात टाकणार आहे आपल्याला WhatsAppला. ओके. तर मग या ठिकाणी आपण थांबूयात.